शैलेंद्र गोसावी साहेब, नमस्कार. तुम्ही बदलापूरच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहात. तुम्ही आज मतदारांना भेटत आहात, इथल्या प्रभागामध्ये फिरत आहात. एकूण साधारणतः तुम्हाला प्रभागामध्ये कुठल्या समस्या जाणवतात? नमस्कार. या प्रभाग क्रमांक 14मध्ये खऱ्या अर्थाने आता चिन्ह मिळून आम्हाला 26 तारखेला चिन्ह मिळालं. आणि चिन्ह मिळाल्यानंतर लोकांच्या गाठीभेटी आणि सोसायट्यांमध्ये जाणं होतं आहे, मंडळामध्ये बैठका होत आहेत. हे सगळं प्रभाग फिरत असताना किंवा किंबहुना हा प्रभाग आधीपासून बघितलेला आहे मी. माझं लहानपण या सगळ्या प्रभागामध्ये गेलेलं आहे. गेले 30-35 वर्ष या प्रभागाचा पूर्णपणे चांगला अनुभव आहे. या प्रभागामध्ये बऱ्याच प्रमाणात कामं करणे बाकी आहेत. म्हणावी तशी कामं झालेली नाही आहेत. या प्रभागामधले मैदानं सुस्थितीमध्ये नाही आहेत. कोणी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. काही प्रायव्हेट सोसायट्यांच्या प्रॉपर्टी आहेत, त्याच्यामध्ये नगरपालिकेने कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये ती पूर्ण प्रॉपर्टी म्हणजे सचिन कोऑपरेटिव्ह सोसायटीची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये ती पूर्ण गिळंकृत केल्यासारखी झालेली आहे. म्हणजे त्याला धड गार्डनचं सुद्धा स्वरूप नाही आहे, धड मैदानाचं स्वरूप नाही आहे, धड झाडं लावले तसं स्वरूप नाही आहे. ते असं विद्रूप करून टाकलेलं आहे. आणि त्या लोकांना तर ती फार मोठी समस्या झाली आहे की बाबा आमची ही प्रॉपर्टी असताना आम्हाला कुठल्याही पद्धतीने विश्वासात न घेता त्या संपूर्ण अर्धा ते पाऊण एकर जागेची सगळी वाट लागली आमची. तर हा एक सगळ्यात मोठा या भागातला एक मोठी समस्या आहे. तशीच खाली स्टेशनला हा प्रभाग मोठा आहे. स्टेशनच्या बाजूला तो स्वामी विवेकानंद नगर आहे. अंबिका हॉटेलपासून तर अगदी श्रद्धासागरपासून तर आंबेडकर स्टेट स्वामी विवेकानंद नगर जाण्याचा जो मार्ग आहे, त्या मार्गावरती दुतर्फा रिक्षा लागलेल्या असतात. आणि तो रिक्षा लागल्यानंतर तो रहदारीचा भाग आहे, तिथल्या नागरिकांना येण्या जाण्याचा फार मोठा त्रास होतो आणि गेले वर्षानुवर्ष ते त्रास सहन करत आहेत. तर ही सगळ्यात मोठी समस्या त्या भागातली आहे. तर ते लोक फार त्रस्त झाले त्याच्यामध्ये. बरं, तिथे फार सगळी जुनी वस्ती आहे. हा प्रभाग फार जुना आहे, नव्याने डेव्हलप झाला. या प्रभागामध्ये फार तर अतिशय नवीन बिल्डिंग, एक 7-8 नवीन बिल्डिंग असतील आणि आता रिडेव्हलपमेंटची कामं चालू. म्हणजे लिफ्ट असलेल्या बिल्डिंगा मोजून 5 ते 6 बिल्डिंग असतील का ज्या बिल्डिंगला लिफ्ट आहे. म्हणजेच हा सगळा जुना प्रभाग आहे. या प्रभागामध्ये जुन्या इमारती आहेत. आणि 1995 साली मनोहर अंबोने नगराध्यक्ष असताना तो नाला झालेला होता. त्याच्यानंतर नालाच झालेला नाही, श्रद्धासागरपासून तर तलाठी कार्यालयापर्यंत. तर त्या नाल्यामुळे तो नाला संपूर्ण घाणीचं साम्राज्य घेऊन तो नाला आला आहे वरती, इमारती गेल्यात खाली. आता तिथे सगळी ड्रेनेजची फार मोठी समस्या झालेली आहे. त्याच्यामुळे त्या आणि एका बाजूने दुर्गंधी. तर ही एक समस्या त्या म्हणजे जवळजवळ 20 ते 22 सोसायट्यांना सगळ्या भेडसावणारी समस्या आहे. तर ही समस्या दूर झाली पाहिजे. हा एक मोठा प्रश्न आहे त्या भागातला. त्या भागामध्ये शिवनेरी मित्रमंडळाचे जे मैदान आहे, ते मैदान तिथले एक 20 ते 22 बंगलोधारक आहेत, त्यांचा तो प्रायव्हेट प्लॉट होता. त्या प्लॉटवरती त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम करावे म्हणून मंडळाच्या ताब्यामध्ये ती जागा दिलेली होती. तर त्या जागेचं सुद्धा व्यवस्थित जतन झालेलं नाही. त्या जागेवरती सुद्धा तिला न्याय मिळालेला नाही. तर तो न्याय पण देणं आवश्यक आहे. तसेच या प्रभागामध्ये स्वच्छता आणि घाणीचं साम्राज्य तुम्ही बघत आहात, फार मोठ्या प्रमाणात आहे. व्यवस्थित त्याच्यावरती नियंत्रण नाही आहे. हे झालं पाहिजे. ही कामं प्रामुख्याने झाली पाहिजे. आणि एक स्टेशनच्या जवळचा भाग येथील असल्यामुळे त्याच्या समस्या आहेत, वेगळ्याच आहेत. म्हणजे रिक्षा चालकांच्या समस्या आहेत. इव्हन इथला घनकचरा देखील एवढा व्यवस्थित उचलला जात नाही. आणि मॅडम, तुम्ही त्या रस्त्याने तुम्ही संध्याकाळच्या टायमाला गेलात तर मुलांची शाळा सुटली किंवा मुलं त्या रस्त्याने व्यवस्थित जाऊ शकत नाही. आजोबा आजी असेल तर नातवंडाला घेऊन जाऊ शकत नाही. कुठल्या बाजूने कुठली रिक्षा, कुठल्या बाजूने कुठली स्कूटर हाताला पायाला धडक देईल अशा जीव मुठीत घेऊन ती लोक चालतात. ही खरोखर फार मोठी समस्या आहे. ही आपण आज संध्याकाळी गेला तर तुम्हाला तिथे दिसेल. गाडी नेणं तर सोडा, पायी चालता चालता नाकात दम येतो, एवढी मोठी समस्या आहे. ही समस्या मी आपल्या माध्यमातून या नागरिकांना खात्री देतो, 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये रिक्षा युनियनच्या लोकांच्या बरोबर बसून, चालक मालक संघटनेच्या बरोबर बसून, RTO कडून नगरपालिकेच्या मार्फत त्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्या रिक्षावाल्यांची सुद्धा सोय झाली पाहिजे. त्यांचाही दोष नाही आहे, पण त्यांना त्यांची जागा कशी असली पाहिजे, काय असलं पाहिजे, तर ही समस्या त्यांची सोडायचा 100% प्रयत्न करीन. 3 महिन्याच्या आत तो विषय मी निकाली काढलेला असेल. बरं, तुम्ही एक जुने जाणते राजकारणी आहात. तुमच्या साहाय्याने बऱ्याच घडामोडी राजकारणात झालेल्या आहेत. ते एकूण आपण काय सांगाल यावर? खऱ्या अर्थाने मॅडम, मी राजकारणामध्ये काम करतो आहे, नक्कीच राजकारणामध्ये काम करतो आहे, बऱ्याच वर्षापासून काम करतो आहे. पण मी राजकारणात जरी काम करत असेल तर माझ्यामध्ये राजकारणी नाही आहे. माझ्याकडे पूर्ण समाजकारण भरलेलं आहे. समाजाभिमुख राहणं मला खूप आवडतं आणि अजातशत्रू असल्यासारखं राहायला खूप आवडतं. राजकारण असताना मी माझे तारतम्य सगळे बाळगलेले आहेत. माझे कोणी शत्रू नाही.
काय की इतक्या टोकाचं मी कधी राजकारण केलेलं नाही आहे. सर्व पक्ष हे मित्रत्वाच्या भावना नक्कीच नक्कीच निवडणुकी येते जाते, दर 5 वर्षांनी येत असते, 2 वर्षांनी येत असते. निवडणुकीमुळे आपण आपले संबंध कोणाचे खराब होऊ नये, आपल्या कार्यकर्त्यांचे आणि समोर उभे असलेले आपले उमेदवार असतात त्यांच्याही कार्यकर्त्यांचे संबंध खराब होऊ नये अशा पद्धतीने माझं नेहमी वाटचाल असते. आणि राजकारणाच्या बाबतीत तुम्ही एवढंच सांगेन की बाबा राजकारण करत असताना मला एवढीच अपेक्षा असते की प्रत्येक राजकीय पक्षाने त्या प्रभागामध्ये आपला लोकप्रतिनिधी म्हणून उमेदवार जो देत असतो त्या उमेदवाराच्या विषयी चौकशी करणं गरजेचं असतं, चौकस असणं गरजेचं असतं. आपला उमेदवार लोकांमध्ये किती आहे, लोकांच्याबद्दल त्यांचं काय मत आहे, किती सहानुभूती आहे, किती कार्यक्षम आहे, हे सुद्धा पक्षांनी तपासलं पाहिजे. आता हल्ली काय झालं की मग लादला जातो आणि मग त्याच्या मागे सगळ्यांनी धावत जायचं, तर ही आता परिस्थिती दिवसेंदिवस बदलत जाणार आहे. माझ्या माध्यमातून हा उठाव होणार आहे. याच्यानंतर सगळ्या गोष्टी अशाच घडणार की बाबा लोक ऐकणार नाही. तुम्ही कुठलाही उमेदवार जबरदस्ती लादला तो नाही ऐकणार. तर तुम्हाला अपक्ष निवडणूक लढवावीशी का वाटते? गेलं पाहिजे ना मॅडम, जनतेमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, हा मेसेज गेला पाहिजे, सर्व पक्षांना गेला पाहिजे. कारण मंडळ त्या प्रभागातलं एक चळवळीचं मोठं स्थान असतं. त्या मंडळ म्हणजे जसं आपल्या शरीरातलं रक्तवाहिनी असतात तसे ते मंडळाचे कार्यकर्ते असतात. त्या कार्यकर्त्यांनासुद्धा आपण विश्वासात घेतलं पाहिजे. त्या प्रभागामध्ये जवळजवळ 4-4, 5-5 मोठी मंडळं आहेत. त्या मंडळांचे कार्यकर्ते पण खूप चांगले आहेत. त्या कार्यकर्त्यांच्याबरोबर सुद्धा आपण विश्वासात बसलं पाहिजे. अगदी पक्ष म्हणजे मी भाजपचा आहे, मी शिवसेनेचा आहे, मी राष्ट्रवादीचा आहे, मी काँग्रेसचा आहे, मी त्याच नजरेतून त्या यांच्याकडे बघेल असं नाही आहे. त्यांची पण मतं असतात, ते सुद्धा तुम्हाला सांगत असतात. आता हा एवढा मोठा प्रभाव आहे, सगळे आपले कार्यकर्ते असतात का? शेवटी लोकच तुम्हाला निवडून देतात. आपले कार्यकर्ते बोटावरती मोजण्याएवढे असतात. त्या लोकांमध्ये जनमानसामध्ये आपलं काय कौल आहे, आपल्याविषयी काय मत आहे आणि आपण केलेलं कार्य किती आहे, या कार्याची खरोखर पोचपावती आहे का, याची सुद्धा आपण चौकशी केली पाहिजे. प्रत्येक पक्षाने काळजी घेतली पाहिजे. सामाजिक वाटचाल कशी राहील? सामाजिक वाटचाल थेट लोकांमध्ये बसायचं, लोकांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घ्यायच्या. आणि माझं तरी प्रामाणिक मत आहे की या प्रभागातली सगळी मंडळं एकत्र करणे, सगळी मंडळं सगळ्या सोसायट्या एकत्र करणे, प्रत्येक सोसायट्यांची कमिटी चांगली करणे आणि संपूर्ण विभाग म्हणून एक कमिटी तयार करणे, ज्याच्यातून सर्व नागरिकांमध्ये सुसंवाद असेल. त्या भागातली कुठलीही समस्या असेल तर आता सोशल नेटवर्कचं चांगलं काय जाळं पसरलं आहे, त्याच्यामुळे कुठेही काही समस्या घडली तर तात्काळ कळू शकते आणि याच्यामुळे विभागामध्ये एकोपा राहू शकतो. आणि माझं तर आपल्या माध्यमातून असं म्हणणं आहे की ठीक आहे ना, पक्ष आपण वरच्या लेवलला करतो, या नगरपालिकेमध्ये आपण पक्ष बाजूला ठेवून आपण कुठला कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा असो किंवा तो अपक्ष असो, त्या कार्यकर्त्याच्या मागे नागरिकांनी उभं राहणं पण गरजेचं आहे. ह्याच्यातून तुम्हाला फार मोठा मेसेज द्यायला मिळणार की बाबा आमच्या मनात काय आहे, लोकांच्या मनात, हे सुद्धा पक्षाच्या नेत्यांना कळेल. याच्यामुळे लोकांच्या मनात काय भावना असते, मंडळाच्या मनामध्ये काय भावना असते, हा माझा एकट्याचा नाही तर हा लोकांच्या मनातला विषय आहे, या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा विषय आहे. हा विषय जनतेने कसा रेटून नेला आहे हे या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येईल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का हे सार्वत्रिक निवडणुका आहेत, ह्या कुठल्याही पक्षाच्या नसून वैयक्तिक व्यक्तीच्या ह्याच्याने झाल्या पाहिजे? अगदी अगदी अगदी. कारण पक्ष हा बाजूला ठेवला पाहिजे. तुमच्या प्रभागामध्ये असलेला संपर्कातली व्यक्ती आहे, ही व्यक्ती आपल्या लोकांना किती उपयोगी आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचं चारित्र्य कसं आहे, याच्यावरती ही निवडणूक असते. पक्ष हा एक साधन आहे तुम्हाला, पण निवडणूक खरी अशी असते. आणि या टायमाला काय झालं, या निवडणुकीच्या याच्यामध्ये मी पहिल्या टायमाला मी जवळजवळ 3 ते 4 निवडणुका लढवलेल्या आहेत. 4ही निवडणुका मी चांगल्या पद्धतीने लढवलेल्या आहेत, तर मला तो अनुभव आहे त्याच्यातला. पण या टायमाला निवडणुकीची बाब तुमच्या लक्षात आणून देतो. तुम्हालाही तो प्रश्न विचारावासा वाटेल की या टायमाला निवडणुकीमध्ये फॉर्म भरल्यापासून तर स्कुटिनी होईस्तोपर्यंत आणि स्कुटिनी झाल्यानंतर माघार होईस्तोपर्यंत इथपर्यंत प्रक्रिया प्रत्येक टायमाला बरोबर असेल. पण माघार घेतल्यानंतर चिन्ह द्यायला तुम्हाला 5-5 दिवस लागतात. मला हा मोठा अजब प्रश्न पडला. आता आमच्या प्रभागामध्ये अपक्ष तर मी एकटाच आहे, मला 5 दिवस चिन्हाची वाट बघायला लागली. काल परवा दिवशी संध्याकाळी आम्हाला चिन्ह मिळालं. आम्ही आमचे विचार मांडायचे कसे लोकांपर्यंत, आमचं चिन्ह पोहोचवायचं कसं लोकांपर्यंत, फार दमछक होते याच्यामध्ये. प्रभाग आता छोटे राहिलेले नाहीत, पण हे काय जाणीवपूर्वक केलेलं आहे का? म्हणजे अपक्षांनी लढूच नाही का? म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही दाबायचा प्रयत्न करतात, ही खरं म्हणजे मोठी शोकांतिक आहे. आणि मला प्रभाग केल्यामुळे अपक्ष हा निवडणूक लढवू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त त्या एक हे केलेले आहेत की जी प्रचाराची मुदत आहे ती म्हणजे तुम्ही 1 तारखेच्या रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. तसं फक्त एक दिवस त्यांनी वाढवलेलं. पण तुम्हाला सांगतो की अपक्षांवरती तर हा मोठा अन्याय आहे ना. म्हणजे अपक्षाने उभं राहू नये याची मला वाटतं एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने यांनी नियोजन केलं आहे. मी तुमच्या माध्यमातून सांगतो, माझ्यामध्ये कार्यकर्ता पण आहे, मला अन्याय कधी सहन होत नाही. मला तो तेवढा अवधी नाही मिळाला. मला अवधी जरा मिळाला असता ना तर मी एक याचिका दाखल केली सी याच्यावरती.
की हे काय कुठल्या पद्धतीने पोहोचायचं. 6,200-300 लोकांपर्यंत अपक्ष निवडणूक लढवणारा एक कार्यकर्ता असेल तर त्यांनी एवढ्या प्रभागामध्ये पोहोचायचं कसं, त्याचं चिन्ह न्यायचं कसं. बरं एकदाच सगळ्यांची निवडणूक लागलीत. प्रिंटिंग प्रेस या काय वर्षभर चालत नसतात काय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. या टायमाला संपूर्ण अंबरनाथ बदलापूर या तालुक्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत आणि लग्न सराई चालू आहेत. तर त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये एवढी झुंबड उडालेली आहे. तुम्हाला एक साधं पत्रक घ्यायला तुम्हाला रात्र पूर्ण बसून राहायला लागते. 2-2 दिवसांनी ते मिळते. तर ही वाईट परिस्थिती केलेली आहे. ही जाणून बुजून केली असा माझा आरोप आहे याच्यामध्ये. आणि मी नक्कीच याच्यावरती वेळेमध्ये केली पाहिजे याचिका दाखल पाहिजे. मला कायद्याचा थोडा अनुभव आहे, माहिती आहे, पण मला तो वेळ मिळालेला नाही. पण मी नक्कीच याच्यावरती वाचा पण फोडणार आहे की अशा पद्धतीने होऊ नये. सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे. बरं, मतदारांकडून तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतंय, काय वाटतंय? खऱ्या अर्थाने मतदारांमध्ये आमचे जे मंडळ आहेत, मंडळ काही सोसायटी आणि काही मतदारांनी ही निवडणूक खरोखर हातामध्ये घेतली की राजाभाऊ तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, आम्हाला तुमचं दुःखही कळतंय, पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही हिमतीने उभे राहा आणि आम्ही तुमच्या पाठीमागे सक्षमपणे उभे आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही पुढच्या प्रभागामध्ये जा, जिथे जाईल तिथे सांगतो तुम्ही पुढच्या बाजूला जा, तुम्ही पुढच्या सोसायटीत जा, आमच्याकडे जास्त वेळ घालवू नका, तुमच्याकडे वेळ कमी आहे. तर तसं बघायला गेलं तर ही निवडणूक लोकांनी जनतेने हातामध्ये घेतलेली आहे, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे. आपल्याला थोड्याच दिवसामध्ये हे समोर स्पष्ट होईल. आता बरं, बदलापूर शहराविषयी तुम्ही काय सांगाल? बदलापूर शहरात आता सध्याचं पर्व हे विकासाचं आहे. तर विकासाच्या पर्वामध्ये तुम्ही बदलापूरचा विकास कसा होईल या दृष्टीने काय सांगाल? फार चांगला प्रश्न आहे मॅडम. बदलापूरचा विकास कसा व्हायला म्हणजे बदलापूर हे खूप झपाट्याने वाढणारं शहर आहे. बदलापूरमधली लोकसंख्या बघाल तर तुम्ही इतकी झपाट्याने वाढते आणि किंबहुना सुखसुविधा जर जास्त असत्या तर आणखी कैक पटीने वाढली असते. म्हणजे आज 5 लाखापर्यंत येते ती 10 लाखापर्यंत गेली असती, पण सुखसुविधा तेवढ्या नाही आहेत. तसं मग आपलं हे ठाणे जिल्ह्यातलं बदलापूर शहर जे आहे हे शहर फार भाग्यवंत, फार नशिबान आहे. या शहरामध्ये संपूर्ण भागीरथी म्हणजे आपली उल्हास नदी अखंड 12 महिने 24 तास वाहत असते आणि ती नदी इतकी प्रेमळ आहे की सगळ्यांना भरभरून तिने आजपर्यंत देत आली. पण आपलं तिच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. हे प्रामाणिकपणे सर्वांना कबूल करायला लागेल. याचं जिवंत उदाहरण म्हणजे बघा, त्या नदीमध्ये प्रदूषित पाणी जातं संपूर्ण MIDC. त्या प्रदूषणापासून तिला मुक्त केली पाहिजे. या नदीमध्ये दरवर्षी पानपोटीसारखी जी वेली असतात त्या संपूर्ण भरलेल्या असतात. संपूर्ण अगदी त्या एरंजाडच्या पुलापासून याल तुम्ही तर सत्संगपर्यंत असा तो मोठाच्या आणि वालुली गावापर्यंत हा संपूर्ण परिसरामध्ये संपूर्ण पानपोटीची वरती जी वेल आलेली असते, म्हणजे नदीचं पाणी दिसत नाही इथपर्यंत त्याच्यावरती सगळं पसरलेलं असतं. तर याच्यावरती दुर्लक्ष झालेलं आहे. माझं म्हणणं आहे की उल्हास नदीला संवर्धन केलं पाहिजे. नदी संवर्धनाचा हा मोठा कार्यक्रम आहे. केंद्र सरकारकडून, महाराष्ट्र राज्याकडून, नगरपालिकेच्या MIDCच्या माध्यमातून या नदीचं संवर्धन करू शकतो आपण. संवर्धन चांगल्या पद्धतीने केलं तर नदीसुद्धा चांगली जाईल, ती प्रदूषित होणार नाही. आणि नदीचे दोन्ही तीर, त्या दोन्ही तीरावरती तुम्ही चांगल्या पद्धतीचे जॉगिंग ट्रॅक, गार्डन्स घेऊ शकतात, दोन्ही बाजूला रस्ते घेऊ शकतात, दोन्ही बाजूला सायकलचे ट्रॅक घेऊ शकतात, जेणेकरून या शहरातल्या लोकांना कुठेही जायला म्हणजे अख्खा पूर्ण शहरात जर तुम्ही गेलात तर स्वतःचं हक्काचं मैदान नाही मुलांना खेळायला, स्वतःचं स्पोर्ट्सचं काय खेळायचं म्हटलं तर त्याची स्वतःची हक्काची जागा नाही या ठिकाणी. किमान या उल्हास नदीच्या माध्यमातून नदी संवर्धन प्रकल्प जर राबवला तर त्या प्रकल्पातून संपूर्ण शहर एकवटलं जाईल. दोन्ही तीरावरती तुम्हाला आबाल वृद्ध काय बच्चे कंपनी, नाना नानी पार्क, तरुणांना जॉगिंग करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी तो संपूर्ण परिसर स्वच्छ परिसर म्हणून त्या ठिकाणी सगळी लोकं बदलापूर शहरातील लोकं भेटू शकतात आणि या शहराचा आणि नदीचा दर्जा उंचावू शकतो. हे काम होणं बाकी आहे. इतक्या वर्षात हे काम झालेलं नाही. या कामावरती मला लक्ष घालायचं आहे. मी नगरपालिकेत गेल्यानंतर पहिले आवाज नगरपालिकेच्या मार्फत तो केंद्र सरकारकडे, महाराष्ट्र सरकारकडे आणि त्याच्या प्रतिनिधींकडे पाठपुरावा करून हे काम पहिले जास्तीत जास्त कसं करता येईल याच्यावरती मी लक्ष घालणार आहे. ही माझी मोठी इच्छा आहे. आपल्या माध्यमातून मी प्रभाग क्रमांक 14B या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा आहे. माझी निशाणी शिट्टी आहे. मी आपल्या माध्यमातून संपूर्ण जनतेला या प्रभाग क्रमांक 14मधील आणि आजूबाजूची जे मंडळी आहे त्यांनासुद्धा आवाहन करेल की बाबा आपण प्रभाग क्रमांक 14मधले आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी कोण असेल तर त्यांना आपण कृपया अपक्ष उमेदवाराला साथ द्या आणि शिट्टीवरती बटन दाबा आणि 2 तारखेला शिट्टीवरती बटन दाबून विजयी करा. ही आपल्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो.